हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय उन्हाळ्यासाठी खास असं नाचणीचं सूप. नेहमी तीच नाचणीची आंबील पिऊन कंटाळा येतो किंवा नाचणीचे अन्य पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर अशा वेळी हे चटपटीत चवीचं नाचणीचं सूप एक वेळ नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघूया हे नाचणीचं सूप कसं बनवायचं ते. हे नाचणीचं सूप बनवण्यासाठी इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून. तर त्यामध्ये एक गाजर आहे बारीक चिरून घेतलेला, अर्धी ढोबळी मिरची, एक लहान टोमॅटो, त्यानंतर काही मटारचे दाणे, एक हिरवी मिरची, एक लहान कांदा आणि काही कोथिंबीरची पानं बारीक चिरून घेतलेली. आता इथं गॅसवर एक पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप छान गरम होऊ द्यायचं. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे, त्यानंतर अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट ठेचून घेतलेलं आलं लसूण अर्धा चमचा मी घेतलेला आहे. आता त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. हे मिनिटभरासाठी परतून घ्यायचं. तुम्ही इथं तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता, पण या सूपमध्ये तेलाऐवजी तुपाचा फ्लेवर खूप मस्त येतो. तर त्यासाठी मी इथं तूप घेतलेलं आहे. हे मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या. 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या. या भाज्या खूप सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायच्या नाही, तर त्यामध्ये एक क्रंच राहिला पाहिजे इतक्याच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी फक्त 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या. आणि यामध्ये घेतलेल्या भाज्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या स्किप करू शकता किंवा एक्स्ट्रा एखादी भाजी ॲड करू शकता. आता या भाज्या परतून झालेल्या आहेत. त्यानंतर शेवटी आपण जो टोमॅटो घेतलेला होता तो टोमॅटो घातला. शेवटी याकरिता घातलेला आहे कारण टोमॅटोचा रंग आहे तसा राहिला पाहिजे, यासाठी मी टोमॅटो शेवटी घातलेला आहे. आणि तसंही आपल्याला टोमॅटो जास्त परतू द्यायचा नाही. तर आता हा टोमॅटो देखील मिनिटभरासाठी परतून झाला. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. तर मी इथं 1.5 ते 2 पेला पाण्याचा वापर करते. तुम्हाला जितकं सूप बनवायचं असेल तितकं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं 1.5 ते 2 पेला पाण्याचा वापर केला. आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्या अगोदर यामध्ये 2 चिमट हळद घालून घेतली. हळद फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे. हळद स्किप केली तरीही चालेल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आणि आता यामध्येच मी 1 चमचाभर गूळ घालते. बारीक तुकडे करून घेतलेला 1 चमचाभर फक्त गूळ किंवा तुम्ही साखर देखील वापरू शकता. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची. आता या पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका बाउलमध्ये मी इथं 4 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी घेतो किंवा आंबील बनवण्यासाठी घेतो तेच हे नाचणीचं पीठ आहे. आता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आणि हे नाचणीचं पीठ या पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. जर या पिठामध्ये गुठळी राहिली तर ती सूपमध्ये देखील गुठळी राहील आणि आपलं सूप एकसंथ असं होणार नाही. तर इथं बघा या गुठळ्या मी काढून घेतल्या. व्यवस्थित पाण्यामध्ये हे पीठ मी मिक्स करून घेतलं आणि आता आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे. बघू शकता खळखळून अशी उकळी फुटलेली आहे. आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे नाचणीचं पीठ आहे ते सगळं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि फटाफट हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर पटकन आपण मिक्स करायला नाही घेतलं तर गुठळ्या होऊ शकतात. त्यासाठी अगदी पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं याला ढवळत राहायचं आणि आता हे पूर्ण 7 ते 8 मिनिटासाठी शिजण्यासाठी सोडून द्यायचं आहे. त्या अगोदर यामध्ये 1 चमचा मिरे घालते, ताजे कुटून घेतलेले मिरे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि 1 ते 1.5 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे. त्यामुळं एक चटपटीत अशी चव आपल्या या सूपला येईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आता सूप शिजण्यासाठी असंच सोडून द्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर या सूपला एक दाटसरपणा येतो. मस्त असं हे दाटसर सूप परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तयार होतं. जसं की आपलं बाहेर रेस्टॉरंटमध्ये सूप मिळतं अगदी तशीच थिकनेस या सूपला येते. जर तुम्हाला हे जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखी 1 चमचाभर नाचणीचं पीठ यामध्ये ॲड करू शकता किंवा जर जास्त दाटसर किंवा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. तर बघा इथं परफेक्ट असं हे आपलं नाचणीचं सूप तयार झालेलं आहे. मस्त असं 7 ते 8 मिनिटापर्यंत हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर अजून थोडंसं जास्त दाटसर होतं. तर आता हे परफेक्ट असं आपलं सूप तयार आहे. एक वेळ तुम्ही चव याची चाखून बघू शकता आणि मीठ किंवा गुळाचं प्रमाण किंवा लिंबूचं प्रमाण कमी जास्त झालेलं असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. आणि आता या सूपची थिकनेस बघा अगदी परफेक्ट असं थिकनेसमध्ये हे सूप तयार आहे. जसं की आपल्याला रेस्टॉरंटमध्ये वगैरे मिळतं अगदी तसंच हे सूप आहे. आणि या सूपामध्ये आपण कॉर्नफ्लॉर वगैरे अजिबात काही वापरलेलं नाही. फक्त नाचणीचं पीठ वापरून आपण हे सूप बनवलेलं आहे.
खूप टेस्टी अगदी चटपटीत चवीचं हे सूप तयार होतं. खूप पौष्टिक आहे, तर नक्की ट्राय करून बघा. आता हे सूप थोडंसं थंड झाल्यानंतर मी पिण्यासाठी घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर बघा अजून जास्त दाटसर झालेला आहे आणि या सूपचा रंग देखील परफेक्ट आलेला आहे. खूप टेस्टी असं हे सूप तयार होतं. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर कमेंट करून सांगा की हे सूप तुम्हाला कसं वाटलं ते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू. हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय नाचणीचे अप्पम. खूप सोपं, चवीला तितकंच बेस्ट, पौष्टिक आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारं. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण सोडा, इनो किंवा ईस्ट यापैकी काहीही वापरलेलं नाही. नाचणीचे पदार्थ पूर्ण वर्षभर आपण खाऊ शकतो, पण उन्हाळ्यामध्ये खाण्याचे फायदे खूपच जास्त असतात. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोहाचं प्रमाण खूप असतं. त्याबरोबर इतर पौष्टिक पदार्थही, पौष्टिक घटकही आपल्याला नाचणीमधून मिळत असतात. तर चला कसे बनवायचे हे नाचणीचे अप्पम बघूया. इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घेते मी. आता या पिठामध्ये ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घेते. पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त वापरायचं नाही. 1 वाटी पाणी हे नाचणी फिरवून घेण्यासाठी आपल्याला पुरेसं होतं. तर ही नाचणी मी मिक्सरला छान अशी फिरवून घेतली. नाचणीचं पीठ हे पाण्यामध्ये अगदी पटकन एकजीव होत नाही, त्यासाठी मी मिक्सरला ही नाचणी फिरवून घेतलेली आहे. आता यामध्येच आपल्याला भात घालायचा आहे शिजलेला. तर मी इथं अर्धा वाटी शिजलेला भात घेतलेला आहे. ताजा किंवा शिळा शिल्लक राहिलेला असला तरीही चालेल. त्याबरोबर अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा खीस जो असतो तो वापरला तरीही चालेल. आता यामध्ये आणखी थोडंसं पाण्याची गरज लागली तर पाणी घालायचं आहे आणि एकदम स्मूथ असं बॅटर होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी यामध्ये वाटून घेतेवेळी अर्धा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे बॅटर आपलं छान परफेक्ट तयार झालेलं आहे. जास्त दाटसर नको किंवा एकदम पातळ असं बॅटर नको आहे. हे परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1, 2 ते 3 चमचे पाणी घेतलं आणि ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून यामध्ये घालून घेतलं. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, बॅटर आपल्याला जास्त पातळ नको आहे, त्यामुळं आपलं बॅटर फर्मेंटेशन चांगलं होणार नाही, पटकन फर्मेंट होणार नाही आपलं बॅटर. तर असाच दाटसरपणा या बॅटरचा पाहिजे. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण रात्रभर किंवा दिवसभर किंवा 8 ते 10 तासासाठी हे फर्मेंट होण्यासाठी असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर मी आता हे रात्रभर असंच ठेवून देते फर्मेंट होण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे बॅटर बघायचं आहे. तर बघू शकता छान असं हे वरती आलेलं आहे फुलून. मस्त फर्मेंट झालेलं आहे आपलं बॅटर. आणि ही बघा बॅटरची जाळी खूप मस्त, अगदी परफेक्ट असं फर्मेंटेशन झालेलं आहे बॅटरचं. तर जशी उष्णता असेल किंवा जसा ऋतू असेल त्यानुसार सुद्धा ही वेळ कमी जास्त लागू शकते फर्मेंट होण्यासाठी बॅटर. तर आता हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर साखर घालायची. साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण साखर घातल्यामुळं या अप्पमला एक छान वेगळीच चव येते. तर 1 चमचाभर साखर घातलेली आहे. ही साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळेपर्यंत 1-2 मिनिटापर्यंत छान मिक्स करून घेऊया. आणि आता हे बॅटर अप्पम बनवण्यासाठी तयार आहे. गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे आणि आता आपण या बॅटरचे अप्पम बनवायला घ्यायचे आहेत. तव्यावरती अप्पम घालण्याच्या अगोदर तवा छान गरम झालेला असावा, तरच या अप्पमना छान अशी जाळी येते. जर तवा चांगला गरम झालेला नसेल तर अप्पमला पाहिजे तशी जाळी येणार नाही. अप्पम घातल्यानंतर तव्यामध्ये मग गॅसची फ्लेम कमी करायची. तर बघू शकता बॅटर घातल्यानंतर लगेच याला छान अशी जाळी सुटायला सुरुवात होते. यामध्ये आपण कोणताही सोडा, इनो यापैकी काहीही वापरलेलं नाही. तर छान असं बॅटर आपलं फर्मेंट झालेलं होतं आणि त्यामुळंच हा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता या अप्पमची वरची बाजू थोडीशी कोरडी व्हायला लागली की त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटभर कमी आचेवरती हे अप्पम आपल्याला शेकून घ्यायचे. आता 1 मिनिटभरानंतर बघा हा आपला अप्पम एकदम छान परफेक्ट असा तयार झालेला आहे. खूप छान मऊ लुसलुशीत असे हे अप्पम तयार होतात. खायला खूप टेस्टी लागतात, खूप पौष्टिक आहेत. नक्की ट्राय करून बघा. या प्रकारचे अप्पम नाश्त्यामध्ये किंवा टिफिनसाठी सुद्धा आपण हे नक्कीच नेऊ शकतो. थंड झाल्यानंतर देखील अजिबात वात्रट किंवा कडक होत नाहीत, असेच मऊ लुसलुशीत राहतात हे अप्पम.
तर असेच मी आणखी काही अप्पम बनवून घेतले आणि हे आपले अप्पम खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत। याबरोबर खाण्यासाठी तुम्ही लसणाची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी घेऊ शकता, एखादं लोणचं घेऊ शकता। खूप छान टेस्टी मस्त लागतात हे अप्पम, नक्की ट्राय करून बघा। आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोरचं बेल आयकॉन प्रेस करा। एक कमेंट करून मला नक्की सांगा हे अप्पम तुम्हाला कसे वाटले ते। थँक्यू। हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी स्पेशल अशी रागी रोटी। यामध्ये लोह, कॅल्शियम आणि भरपूर असे प्रोटीन्स असतात। तांदळाच्या 30 पट अधिक कॅल्शियम या नाचणीमध्ये असतं, रागीमध्ये असतं। उन्हाळ्यामध्ये नव्हे तर पूर्ण वर्षभर खाण्यासाठी रागी खूप गुणधर्मकारक आणि खूप पौष्टिक अशी असते आणि उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते। तर ही रागी रोटी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथं 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चमचाभर दही घालते। जर दही घालायचं नसेल तर चमचाभर तेल घाला। अर्धा चमचा जिरे घातले, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे किंवा हिरवी मिरची चिरून घेतली तरी चालेल किंवा लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल। त्याबरोबर चवीपुरतं मीठ घातलं। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर नसेल तर एखादी भाजी घालू शकता एकदम बारीक चिरून, किंवा मग गाजर किंवा कोबी देखील खिसून यामध्ये घालू शकता। तर यामध्ये अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे। आता हे सगळं कोरडं व्यवस्थित मिक्स केलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान याचा एक गोळा बनवून घ्यायचा आपल्याला। एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्ट नाही असा आपल्याला गोळा बनवायचा आहे, पण सुरुवातीला बनवून घेतेवेळी घट्ट बनवायचा आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून परत ते थोडंसं हलकं सैलसर करून घ्यायचं। तर इथं बघू शकता एकदम घट्ट असं हे मी मळून घेतलेलं आहे। आता चमचाभर पाणी घालायचं आणि थोडंसं सैलसर होईल असं भिजवून घ्यायचं। याची रोटी आपल्याला थापता आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे। आणि त्यामुळं काय होतं, रागीमध्ये जास्त चिकटपणा नसतो आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हा गोळा बनवून घेतल्यामुळं थोडासा चिकटपणा देखील येतो या पिठाला आणि आपली रोटी बनवते वेळी किंवा शेकून घेते वेळी तुटणार नाही, मोडणार नाही। आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता याला बाजूला ठेवून देण्याची काहीच गरज नाही, लगेच रागी रोटी बनवायला घ्यायची। तर त्यासाठी एक बटर पेपर घेते मी आणि त्याबरोबर गॅसवरती तवा देखील गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। आता या बटर पेपरवरती थोडंसं तेल लावून घेते किंवा पाणी लावून घेतलं तरीही चालेल। आता याच्यावरती जितकं आपल्याला रोटी बनवायचं आहे तितकं एक गोळा घ्यायचा आणि छान असं या प्रकारे हाताने बोटाने प्रेस करत हा गोळा पसरवून घ्यायचा। यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता, भरपूर भाज्या घालून मस्त पौष्टिक असा हा पराठा किंवा नाचणीचा धपाटा देखील म्हणू शकता, तुम्ही बनवून घेऊ शकता। खूप टेस्टी लागतो, मस्त लागतो चवीला। आणि यामध्ये जर काही मसाले वगैरे घालायचे असेल तर ते देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा कमी जास्त करू शकता। आता ही रोटी बघू शकता, इथं पातळ अशी मी बनवून घेतलेली आहे, जास्त जाडसर बनवायची नाही, शक्य तितकी पातळ बनवून घ्यायची। आता तवा देखील छान गरम झालेला आहे, याच्यावरती ही रोटी घालून घ्यायची। अलगद अशी हलक्या हाताने हा वरचा पेपर काढून घ्यायचा आहे। आता ही रोटी घालून झाल्यानंतर 1 मिनिटभरानं किंवा अर्ध्या मिनिटानं याच्यावरती तेल लावायचं आणि बाजूने देखील थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती ही रोटी आपल्याला शेकून घ्यायची, म्हणजे थोडीशी खुसखुशीत आणि छान असा थोडासा क्रिस्प येतो त्याला आणि चवीला देखील खूप छान लागते, खायला मजा येते। तर मीडियम फ्लेमवरतीच ही रोटी शेकून घ्यायची आहे, तरच आपल्याला खायला मजा येणार आहे। जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती ही शेकून घेतली तर वरच्या बाजूनी भाजली जाईल पण खुसखुशीत होणार नाही, तितकी खाताना मजा वाटणार नाही। तर दोन्ही बाजूनी थोडंसं तेल लावायचं आहे आणि ही रोटी छान अशी शेकून घ्यायची। या रागी रोटीमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त वापरलं जातं, कारण कांदा देखील थंड गुणधर्म असणारा असतो। तर उन्हाळ्यामध्ये कांदा देखील आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी ठरतो। तर इथं अशा प्रकारे ही रोटी शेकून झालेली आहे, बघू शकता दोन्ही बाजूला छान अशी मी शेकून घेतलेली आहे आणि आता काढून घेते आणि अशाच आपल्या
सगळ्या रोट्या मी बनवून घेते। तर 1 वाटी पिठामध्ये म्हणजे 4 रोट्या इथं तयार झालेल्या आहेत। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा आणि आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू। हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय नाचणीच्या पिठाचे कुरकुरीत असे डोसे। हे डोसे बनवायला 5 ते 10 मिनिटं पुरेसे होतात। बनवायला सोपे, खायला पौष्टिक, चवीला बेस्ट असे हे डोसे आज कसे बनवायचे ते बघूया। ही रेसिपी बघण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा हे डोसे तुम्हाला कसे वाटले ते। तर चला बघूया कसे बनवायचे। इथं मी एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये 2 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये मोठ्या चमच्यानी 1 चमचा किंवा लहान चमच्यानी 3 चमचे तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आणि त्याच चमच्यानी 1 चमचा रवा घेतलेला आहे। आता या पिठामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 कांदा, त्यानंतर 2 कड्या कढीपत्ता बारीक कट करून घेतलेला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर घ्यायची, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा हिंग घेतलेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं छान असं सैलसर बॅटर बनवायचं आहे। सुरुवातीला थोडं पाणी ॲड करा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि छान एकदम पातळ असं याचं बॅटर बनवायचं आहे। नाचणीचे पदार्थ उन्हाळ्यामध्ये खायला खूप पौष्टिक असतात। शरीरातील उष्णता कमी करण्यास नाचणी ही मदत करत असते। त्याबरोबर नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं। खूप सारे प्रोटीन्स आपल्याला नाचणीपासून मिळत असतात। नाचणी ही पूर्ण वर्षभर आपण खाऊ शकतो, पण त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये खूपच पौष्टिक आणि शरीराला फायदे देणारी अशी ही नाचणी असते। तर आता इथं बघू शकता मी भरपूर असं पाणी घालून याचं छान पातळ असं बॅटर बनवलेलं आहे। जास्त पातळही नकोय आणि एकदम घट्ट दाटसर असंही नकोय आपल्याला। आता यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। आता हे बॅटर डोसे बनवण्यासाठी तयार झालं। आपला तवा देखील छान गरम झालेला आहे। गरम तव्यावरती हे बॅटर एखाद्या वाटीनी किंवा मोठ्या पळीनी घालून घ्यायचे। जर तवा छान गरम झालेला असेल तरच या डोशांना छान जाळी येते। तवा जर गरम झालेला नसेल तर डोशांना अजिबात जाळी येणार नाही। तर त्यासाठी तवा छान गरम झालेला असावा आणि तव्यामध्ये बॅटर घातल्यानंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची। आता याच्यावरती चमचाभर तेल सोडून घेऊया म्हणजे छान क्रिस्पी असा आपला डोसा तयार होतो। गरमागरम हे डोसे खायला खूप टेस्टी लागतात, बनवायला एकदम फटाफट होतात। यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, थोडंसं बेसन वापरू शकता, फक्त तांदळाचं पीठ वापरू शकता। जे तुम्हाला पदार्थ आवडतील ते तुम्ही इथं वापरू शकता आणि एकदम छान फटाफट तयार होणारे हे रागी डोसे बनवू शकता। एक वेळ नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप सोपं आहे बनवायला, खूप टेस्टी तयार होतात हे डोसे। आणि आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करून मला नक्की सांगा हे नाचणीचे डोसे कसे तयार झाले ते। थँक्यू। ही इडली बनवण्यासाठी इथं एका बाउलमध्ये मी 1 वाटी नाचणी घेते। ही नाचणी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। त्याबरोबर पाऊण वाटी रोजच्या वापरातला तांदूळ, अर्धा वाटी उडदाची डाळ घेते आणि आता यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणा घालते। मेथी दाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही, नाहीतर इडली आपली कडवट होऊ शकते। आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा हे खळखळून असं स्वच्छ धुवून घ्यायचं।
याच्यावरचं हे काळपट पाणी सगळं निघून गेलं पाहिजे. आणि आता बघू शकता हे मी सगळं धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी 4 तासापर्यंत याला भिजू द्यायचं. आता याच्यावरती एक झाकण लावते आणि याला 4 ते 5 तासासाठी भिजायला ठेवून देते. आता इथं 5 तास पूर्ण झालेले आहेत आणि 5 तासानंतर हे व्यवस्थित छान असं भिजलेलं आहे. यामधली डाळ आणि तांदूळ बघू शकता अगदी सहज कट होतं. हे व्यवस्थित भिजलेलं आहे. आता याच्यावरचं थोडंसं पाणी कमी करायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं. हे वाटून घेतेवेळी यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जर गरज वाटली तरच यामध्ये पाणी वापरायचं आहे, कारण आपलं बॅटर जास्त पातळ व्हायला नको. आणि इथं बघू शकता मी सगळं बॅटर वाटून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी ॲड करून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता रात्रभरासाठी किंवा 7 ते 8 तासासाठी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि आपलं बॅटर बघू शकता जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठं वाटलेलं नाही, तर अगदी रवाळचं हे बॅटर छान तयार झालेलं आहे. आता याच्यावरती एक झाकण लावते आणि पूर्ण रात्रभरासाठी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. या चॅनलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा इडली बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते. आता हे रात्रभरासाठी ठेवून देऊया आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे आपलं बॅटर. एकदम छान अशी जाळी आलेली आहे. जितकं बॅटर आपलं फर्मेंट होतं तितक्याच छान एकदम मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या तयार होतात. तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय तर आणखी थोडंसं पाणी घालून यामध्ये मी थोडं सैलसर करून घेते. हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. त्यामधलं पाणी देखील छान उकळलेलं आहे आणि आता आपण लगेच इडल्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर चला आपण इडल्या बनवूया. त्या इडली पात्रांना देखील थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं हे बनवून घेतलेलं बॅटर घालून घेऊयात आणि 10 ते 12 मिनिटासाठी या इडल्या छान अशा उकडून घ्यायच्या आहेत. खूप हेल्दी प्रकार आहे हा. फक्त उन्हाळ्यातच असं नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही नाचणी खाऊ शकता. नाचणीचे गुणधर्म हे थंड असल्यामुळं ते उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूपच हेल्दी असं ऑप्शन आहे. तर आता 12 मिनिट झालेले आहेत. 12 मिनिटानंतर या आपल्या इडल्या बघू शकता अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत. अगदी जाळीदार खूप छान अशा आपल्या इडल्या तयार आहेत. बघू शकता मस्त जाळी आलेली आहे. तर या इडल्या सगळ्या मी बाजूला काढून घेते आणि याची जाळी बघू शकता. प्रत्येक इडली अतिशय मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. आतमध्ये सुद्धा खूप छान जाळीदार आपल्या या सगळ्या इडल्या तयार झालेल्या आहेत. या गरमागरम इडल्या तशाच खायला देखील खूपच छान लागतात, पण याबरोबर कोणतीही रस्सा भाजी किंवा चटणी असेल तर त्याची चव अजून वाढेल. तर तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही या इडल्या खाऊ शकता. पण नक्की ट्राय करा. खूपच छान होतात या इडल्या. एकदम हलक्या फुलक्या आणि खूपच चविष्ट अशा या इडल्या तयार होतात. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि जर इडली बनवण्याची ही माझी पद्धत आवडली तर ती इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करा. थँक्यू.